मी मिटकरी यांनी केलेल्या टीकेची आहे। राज ठाकरेंना मराठा आंदोलकांनी रोखल्यानंतर अमोल मिटकरी यांनी खोचक प्रतिक्रिया दिलेली आहे। वाघांनी सुपारी बहादराला महाराष्ट्राच्या मातीची रग आणि धग दाखवली असं मिटकरी यांनी म्हटलंय। ये वो शेर है जो रुकते नहीं, थकते नहीं, झुकते नहीं और बिकते भी नहीं असं मिटकरी यांनी म्हटलंय। आज समजलं असेल महाराष्ट्राचा सातबारा कोणाच्या बापाचा नाही असं मिटकरी यांनी म्हटलेलं आहे। काल राज ठाकरे यांच्या दौऱ्यादरम्यान मराठा आंदोलक आक्रमक झालेले होते। त्यांनी राज ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेलमध्ये घुसून तुफान घोषणाबाजी केलेली होती आणि यानंतर अमोल मिटकरी यांची ही प्रतिक्रिया एक्सपोजच्या माध्यमातून समोर येते, ज्यातून त्यांनी राज ठाकरे यांना पुन्हा एकदा खोचक टोला लगावलेला आहे। तर अमोल मिटकरींनी आज राज ठाकरेंवरती केलेल्या टीकेनंतर मनसे पुन्हा एकदा आक्रमक झालेली आहे। अनोख्या पद्धतीने केक कापत अमोल मिटकरी यांचा निषेध करण्यात आलेला आहे। मावळमध्ये मनसे तालुका अध्यक्ष रुपेश अमोल मिटकरींच्या नावाचा आडवा तिडवा केक कापताना निषेध करताना आपल्याला बघायला मिळत आहे। तरी दृश्य आपण बघतो आहोत, जाहीर निषेध आणि त्यावरती अमोल मिटकरी यांचा फोटो। मनसेच्या कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीने केक कापून मिटकरी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केलेला आहे। महाराष्ट्र नौजवान सेनेचा रुपेश भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी श्रेयस सावंत सध्या आपल्या सोबत आहे। श्रेयस, मिटकरी आणि मनसे यांच्यामधला संघर्ष थांबतो न थांबतो तो पुन्हा एकदा मिटकरी यांनी सुपारीबाज असा उल्लेख करत एक्सपोज केलेली आहेत आणि त्यामुळे स्वाभाविक आहे मनसेकडनं त्या प्रतिक्रिया येऊ लागल्या। खरे गुरु, आपण बघतोय तर एकंदर पाहिलं गेलं तर तो जो शब्द आहे तोच खरं तर मनसेला आणि मनसे सैनिकांना लागलेला होता आणि त्या शब्दाचा उल्लेख पुन्हा एकदा अमोल मिटकरींनी केलाय। काल जेव्हा धाराशिवला राज ठाकरे एका हॉटेलमध्ये गेले होते राहायला, त्या हॉटेलमध्ये खरं तर मराठा आंदोलकांनी त्यांना भेटण्याची विनंती केली, नंतर तो आंदोलन झालं। पण या सगळ्या गोष्टी पाहायला गेले तर राज ठाकरे यांनी त्या मराठा आंदोलकांना भेटले, त्यांच्याशी संवाद साधला आणि हे संवाद साधल्यानंतर सुद्धा अमोल मिटकरी यांनी हे एक्सपोज केलेलं आहे। एक्सपोजद्वारे पुन्हा एकदा तो शब्दाचा उल्लेख केलाय। त्यामुळे आता मनसे आणि अमोल मिटकरी हा वाद चिघळताना दिसतोय। एकंदर पाहिलं तर अजित पवार आणि राज ठाकरे यांचा वाद अजूनही संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेला आहे, तो संपलेला नाहीये। त्यात आता अमोल मिटकरींची उडी या मनसे सोबत झाल्यानंतर आता कुठे ना कुठे हा वाद चिघळताना सगळे चिन्ह दिसून येत आहेत। एकंदर मनसेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी अनेकदा उल्लेख केलाय की हा शब्द त्यांनी वापरलाय त्याच्याबद्दलची प्रतिक्रिया आहे, तो शब्द पुन्हा एकदा वापरला गेलाय आणि तो शब्द पुन्हा एकदा वापरून त्याचे एक्सपोज करून पुन्हा एकदा डिवसण्याचा प्रयत्न मनसेला अमोल मिटकरींनी केला। तर मनसेकडून काय काय प्रतिक्रिया येतात आता त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। बरोबर आहे, मिटकरी आणि मनसे यांच्यामधला वाद आता कसा पुढे जातो बघावा लागेल। धन्यवाद श्रेयस या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।